नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामानंतर लगेचच केंद्र सरकारनं LPG बाबत मोठा निर्णय घेतलाय. सरकारनं देशभरामध्ये LPGचा तुटवडा पाहता गॅस पुरवठ्याबाबत नवीन फॉर्म्युला तयार केलाय. सरकारनं फार्मापासून स्टीलपर्यंत कारखान्यांना मोठा दिलासा दिलाय. इंडस्ट्रीयल सेक्टरसाठी मोठ्या प्रमाणामध्ये गॅस पुरवठा करण्यासाठी नवीन अटी तयार केल्यात. राज्यांना पॅकेज नॉन घरगुती LPG पैकी 70% वाटा आधीच वाटप करण्यात आलेला आहे. PNG संबंधित काही सुधारणा राबवणाऱ्या राज्यांना अतिरिक्त 10% कोटा वाटप केला जाईल. PNG पायाभूत सुविधांचा विस्तार करणाऱ्या राज्यांना अधिक गॅस मिळणार आहे. औषध निर्माण, अन्न, पॉलिमर, कृषी, पॅकेजिंग, पेंट, युरेनियम, हेवी वॉटर, स्टील, बियाणं, धातू, सिरॅमिक्स, फाउंड्री, फोर्जिंग आणि काच यासारख्या क्षेत्रांना मोठ्या प्रमाणामध्ये LPG पुरवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या उद्योगांना मार्च 2026 पूर्वी त्यांच्या LPG वापराच्या 70% पुरवठा मिळणार आहे. संपूर्ण क्षेत्रासाठी एकूण मर्यादा दररोज 0.2 TMC असली तरी जे कारखाने LPG ऐवजी नैसर्गिक वायू वापरू शकत नाहीत त्यांना प्रथम LPG मिळेल. उद्योगांना OMC म्हणजेच तेल कंपन्यांकडे नोंदणी करणं आणि PNG कनेक्शनसाठी CDG कंपन्यांकडे अर्ज करणं देखील आवश्यक आहे. जिथे LPG उत्पादन प्रक्रियेचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि नैसर्गिक गॅसनं त्याची जागा घेतली जाऊ शकत नाही, तिथे PNG अर्जांची अट शिथिल करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं राज्यांना 3 महत्त्वपूर्ण पावलं उचलायला सांगितली आहेत. सर्वप्रथम, नैसर्गिक गॅस आणि पेट्रोलियम उत्पादन वितरण आदेश 2026 सर्व संबंधित विभागांना वितरित करा. दुसरे, सुधारणांशी संबंधित 10% LPG वाटपाचा शक्य तितक्या लवकर लाभ घ्या. आणि तिसरं, CBG म्हणजेच कॉम्प्रेस बायोगॅस या संबंधित राज्य धोरण लवकरच अधिसूचना जाहीर करायला सांगितलेली आहे. म्हणजेच आता जिथे ग्रामीण भाग असेल तर त्या ठिकाणी लवकरात लवकर आता बायोगॅसवरती चालणारी संयंत्र देण्याचा किंवा वाटप करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर मग मित्रांनो, सरकारच्या या निर्णयावरती आपले काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.